हरिओम श्रीराम अंबद. मी स्मितावीरा देवरे, बीजे उपासना केंद्र जळगाव. माझा एक अनुभव आहे बापूंच्या बाबतीत. सुरुवातीला आर्थिक अडचणी मला खूप होत्या आणि बापूंचं एक वाक्य ऐकलेलं होतं, तुम्ही भक्तासाठी देव धावतो. मी सहज म्हणायची बापूंना. साक्रीच्या घरात आमच्या त्यावेळेला निजामपूरचे वाणी सर यायचे. प्रायोगिक केंद्र होतं, उपासना केंद्र, आणि ते दर गुरुवारी वाचन करण्यासाठी, साई चरित्राचं वाचन करण्यासाठी ते येत असत. माझा विश्वास हळूहळू दृढ होत गेला, अनुभव येत गेले. त्यातलाच एक अनुभव मी आपणाला सांगू इच्छिते. एक अनुभव असा आहे की त्यावेळेला बापू धुळ्याला आलेले होते. त्याच्या आधीचा मी मनापासून म्हणायचे की बापू, मला तर मुंबईला येणं शक्य नाही आहे आपल्या कार्यक्रमाला, किंवा तुमचे दर गुरुवारी प्रवचन होतात पण मला शक्य नाही आहे. पण बापूराया, तू म्हणतोस की भक्तासाठी देव धावून येतो, आणि हे मी फक्त मनात म्हणत होते. पण बापूला आपल्या मनातलं सगळं कळतं, मनकवडा आहे तो. आणि खरंच त्यावेळेला बापूंचा कार्यक्रम धुळ्याला लागला आणि माझे दीर आहेत ते सुद्धा बापूंचं त्यावेळेला करत होते. त्यांनी अगदी पुढच्याच याच्यातले आमच्यासाठी तिकीटं काढून ठेवलेले होते आणि बापूंसाठी मला मुंबईला जाण्याची गरज पडली नाही. बापू स्वतःच धुळ्याला त्यावेळेला आले. आणि एक आश्चर्याची गोष्ट अशी की मनात मी म्हणायची, ठीक आहे, माझा संसार सुखाचा आहे, जे आहे ते आहे, लोकांच्या याच्याप्रमाणे अपूर्णता आहे आमच्या संसारात, तरी देखील बापूराया तू माझ्या घराला कधी पाय लावशील, असं मी म्हणत होते. तर त्यावेळेला आश्चर्य म्हणजे बापू धुळ्याला आले. त्यावेळेला पिंपळनेर मार्गे हायवेने आमच्या घराच्या अगदीच जवळून बापू गेलेले. आणि त्यावेळेला आम्हाला पुष्पवृष्टीची संधी मिळणार होती, तसा फोन देखील आला. पण बापू पिंपळनेर मार्गाने त्यावेळेला नाशिक तिकडनं पुढे गेले. म्हणजे आमच्या घरावरूनच बापू जवळपास गेले. म्हणजे बापू अगदी मनकवडा आहे, सगळ्या गोष्टी कळतात. जे योग्य आहे आपल्यासाठी ते बापू भरभरून देतोच. फक्त त्यासाठी योग्य क्षण आणि योग्य वेळ, फक्त विश्वास असावा पुरता. करता हरता गुरु ऐसा. अंबज्ञ श्रीराम.